नागपुर महानगर पालिका चुनाव के लिए नामांकन दाखिल करने के अंतिम दिन शहर में जबरदस्त राजनीतिक सरगर्मी देखने को मिली। सभी प्रमुख राजनीतिक दलों के उम्मीदवारों ने अंतिम दिन अपने अपने नामांकन पत्र दाखिल किए। सुबह से ही विभिन्न प्रभागों में उम्मीदवारों और उनके समर्थकों की भीड़ जुटी रही। भारतीय जनता पार्टी की ओर से कई प्रमुख नेताओं ने नामांकन दाखिल कर अपनी दावेदारी मजबूत की। भाजपा उम्मीदवार धर्मपाल मेश्राम, बंटी कुकड़े और संदीप गवई सहित पार्टी के अन्य दिग्गजों ने निर्धारित समय के भीतर चुनाव अधिकारियों के समक्ष अपना नामांकन पत्र प्रस्तुत किया। नामांकन के दौरान समर्थकों ने नारेबाजी की, जिससे माहौल पूरी तरह चुनावी नजर आया। नामांकन प्रक्रिया को शांतिपूर्ण ढंग से संपन्न करने के लिए प्रशासन की ओर से कड़े सुरक्षा इंतजाम किए गए थे। पुलिस बल की तैनाती के साथ साथ चुनाव अधिकारियों ने नियमों का सख्ती से पालन कराया। अब नामांकन पत्रों की जांच की प्रक्रिया शुरू होगी, जिसके बाद उम्मीदवारों की अंतिम सूची जारी की जाएगी। नामांकन वापसी के समय सीमा के बाद यह स्पष्ट हो जाएगा कि कौन कौन से उम्मीदवार चुनावी मैदान में रहेंगे। इसके साथ ही नागपुर महानगर पालिका चुनाव की असली तस्वीर सामने आने लगी है। भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। हा कुठल्या परिवाराच्या किंवा एखाद्या कुटुंबाच्या मालकीचा पक्ष नाही आहे। इथे कार्यकर्ते लहानापासूनच मोठे होतात आहे। माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे आणि पक्षाचे अध्यक्ष माननीय दयाशंकरजी तिवारी यांनी मला पक्षाने भरपूर काही दिला आहे। मी निवडून आल्यानंतर आज मला परत संधी दिली। जो आमच्याकडला अविकसित लेआउटचा भाग होता आज विकसित झाला। ज्या घरांसमोर किंवा चौकामध्ये पाण्याचे टँकरचे ड्रम लागायचे, टँकर द्यावं लागत होते। आमच्याकडे जी यादी आहे ती 178 टँकरची रोजची असायची। आज बघा, आज कुठेही ड्रम जमा झालेले दिसत नाही। टँकर मुक्त प्रभाग केलेला आहे। जिथे मुरुम बोल्डरचे रस्ते होते तिथला आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवले। शिवर लाईन, गडर लाईन, सर्व विकास हा कृष्णाभाऊंच्या माध्यमातून, मान्य नितीनजींच्या माध्यमातून झालेला आहे। शहरातला विकास झालेला आहे। आज मेट्रो धावते आहे। जी लाल डब्यामध्ये बस होती, मी जेव्हा परिवहन सभापती होतो पहिला प्रस्ताव इलेक्ट्रिक आणि एसी बसेसचा दिला होता। आज तेवढ्याच पैशामध्ये नागपूरची जनता एसी बसमध्ये प्रवास करते आहे आणि उन्हाळ्यापासून त्यांना मुक्ती मिळालेली आहे। हा इतका विकासाचं डेव्हलपमेंटचं मॉडेल, ही ब्लूप्रिंट ही भारतीय जनता पक्षाची आहे। जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे आणि निश्चितच जनता माझे मोठे बंधू जे माझ्यासोबत अमधून लढतात आहे, धर्मपालजी मेश्राम, माझी जी बहीण आहे जी माझ्यासोबत लढते आहे ब मधनं, सीमा ढोमणे, क मधनं जी दुसरी बहीण आहे शारदा बाराई आणि ड मधनं स्वतः, हे भारतीय जनता पक्षाचे चारीच्या चारी कमळ निघणार आणि जनता भरघोस मताने आम्हाला निवडून देणार। नाही, अपेक्षा हीच राहणार मला की मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ज्या प्रभागातील समस्या होत्या त्या करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला। काही कामं राहिलेले आहे आणि जे कामं आहे आता ह्या मतदारसंघात माननीय आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी, त्याच्यानंतर आमच्या प्रभाग असा आहे की 3 मतदारसंघाचा प्रभाग आहे आणि एकीकडे प्रवीणजी दटके आहे, त्याच्यानंतर मेडिकलच्या मागे मोहनभाऊ मते आहेत आणि सोबतच विधान परिषदेचे आमदार संदीपजी जोशी आहेत। यांचाही आम्ही निवडून गेल्यावर जो आमचा निधी राहीलच, परंतु 3 म्हणजे 4 आमदार, 3 विधानसभा आणि 1 विधान परिषद असे एकूण 4 आमदार आहे। त्यांच्याही निधीतून आम्ही पूर्ण माझा जो आमचा प्रभाग राहील प्रभाग 17 तो करण्याचा पूर्ण आम्ही म्हणजे विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। म्हणजे येणाऱ्या वेळेस तिथे अशा प्रकारचे कोणतेही काम राहणार। मागील 4 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकाची नियुक्ती होती, तरी सुद्धा मनोज भाऊ आणि आम्ही सर्व 4ही नगरसेवक नागरिकांना कुठेही नगरसेवकाची कमी जाणवू दिली नाही। पण आतापर्यंत प्रशासकाने आपल्या मनाचा कारभार चालवला। आता आम्ही निवडून येणार आणि जनतेला जनतेच्या मनाप्रमाणे पूर्ण न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। जसा आता पिण्याचं बिल जे आलेलं आहे ते वाढवून आलेलं आहे, वाढीव बिल येत आहे। ते वाढीव बिल थांबवून ताबडतोब लोकांच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडून ते बिल थांबवू। आणि आता उरलेले जे तुम्ही मागे प्रश्न विचारला मनोज भाऊला, की अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आमच्या प्रभागामध्ये गांधीसागर एक मोठा प्रभाग आहे। गांधीसागर तलाव असल्यामुळे गांधीसागर तलावाच्या पहिल्या टप्प्याचं काम झालेलं आहे। दुसऱ्या टप्प्याचं काम आम्हाला पैसे मिळालेले आहे, पण ते पैसे मिळून आता लवकरात लवकर टेंडर काढून ते टेंडर क्रियान्वित करून निर्माल्य पाण्याची प्रथा हिंदूमध्ये असतात,
तर त्यांचं असं म्हणणं आहे की एक कोपरा तरी द्यावा. तर तुम्ही नगरसेवक राहिले तर असं काय होऊ शकते का? दादा, आम्ही लोकांचे निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश तिथे ठेवलेले आहे, रेग्युलर ठेवतो. पण लोक निर्माल्याच्या नावाने काही लोक त्याचा दुरुपयोग करतात आणि निर्माल्य महिनों साफ नाही होते. नाही, आता तो प्रश्न मिटलेला आहे, टोटल बंद करून दिलेला आहे. निर्माल्य रोज रेग्युलर उचलल्या जाते, पण निर्माल्याच्या नावाखाली लोक घरातला पोत्यानी कचरा आणतात, गाड्यांनी उतरतात आणि कचरा तिथे टाकतात. त्याच्यामुळे निर्माल्याचा अपमान होतो आणि स्वच्छतेचाही भंग होतो. त्याच्यामुळं काही अडचणी आहे. लोकांनी आम्हाला त्या कामात सहकार्य करावं. आम्ही गांधीसागरचा जो पहिला टप्पा तयार झाला आहे, आता हे बस निवडणूक संपली की येणाऱ्या 15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये ते ताबडतोब पहिल्या टप्प्याचा लोकांना तो लोकार्पण करणार आहे आणि तो काम आम्ही लोकांच्या स्वाधीन करणार आहे. मैं तो सब वरिष्ठ लोगों के वरिष्ठ नेताओं का धन्यवाद करना चाहूँगी, भारतीय जनता पार्टी का, कि उन्होंने हम पर विश्वास दिखाया. बस ये बोलूँगी कि हम चारों कैंडिडेट मिलकर जीत कर आएंगे जनता के आशीर्वाद से. मैं विश्वास दिलाती हूँ. बस धन्यवाद. मी खरंच भारतीय जनता पार्टीचा ऋणी आहे की तिसऱ्यांदा माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि नक्की या विश्वासाला आता परम सीमेवर नेऊन मोठ्या प्रमाणात नागपूरचा विकास हाच एकमेव ध्येय ठरणार आहे आणि सुंदर शहर बनवून या नागपूर शहराला संपूर्ण देशात नंबर 1 करून दाखवणार आहे. मी खरं तर नागपूर शहराचे लोकप्रिय खासदार केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पूर्व नागपूरचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्यासह नागपूर शहरातल्या सगळ्या जनतेचा मी आभारी आहे. विशेषत्वाने प्रभाग क्रमांक 26च्या जनतेचा आभारी आहे की त्यांनी मला 2017 ते 22 या कार्यकाळात देखील प्रेम दिलेलं आहे. आता देखील मला प्रेम दिलेलं आहे. पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं, नेत्याचं, कार्यकर्त्याचं आणि प्रभाग क्रमांक 26च्या जनतेचं हे देखील प्रेम आम्हाला आतापर्यंत मिळालेलं आहे आणि भविष्यात देखील मिळेल. आणि निश्चितपणाने आम्ही चारही, माझ्यासह उमेदवार असलेले बंटीभाऊ कुकडेजी, सौ शारदाताई बारई आणि सौ सीमाताई ढोमणे अशा आम्ही चारही उमेदवार प्रचंड बहुमताने कोणत्याही परिस्थितीत जिंकू हा विश्वास मी आपल्याला आज तुमच्या माध्यमातून देतो.